नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. रंकाळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे, कोल्हापूरची शान आहे आणि कोल्हापूरचं सौंदर्य आहे. अशा या रंकाळमध्ये बदकांचा आगमन तर झालाय, पण त्यांच्या वास्तव्यामुळे रंकाळ्याचं सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. ही बदकं इथं आली खरी, पण त्यांचं संगोपन होणार कसं? असेच एक अवली आहे ज्यांनी यांचं संगोपन अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे आणि ते आहेत विजय साळुंखे सर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण ऐकतो की आता बदकांचं जे संगोपन तुम्ही केलेलं आहे ते खूप छान पद्धतीनं केलेलं आहे, पण ही बदकं आलीत कुठून सर? ही बदकं कॉर्पोरेशननं गेले 25 वर्षापूर्वी रंकाळ्यात आणून सोडली होती. ती विहार करत म्हणजे माणसांनी बघावयासाठी ती आली होती. खरं त्यांना त्या ह्याच्यात त्याने रंकाळ्यात सोडली होती. सोडल्यानंतर काय झालं, त्यांना तिथं खाद्य बिद्य घालत होते. नंतर काय झालं, बोटिंग चालू झालं. बोटिंग चालू झाल्यानंतर तिथनं त्यांना बाहेर काढलं आणि अशी जी बाहेर आली ते भटकत 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 त्यांची संख्या झाली कमी झाली. 6-7 राहिलीत. 6-7 राहिल्यानंतर आमचे मित्र बाळू पाटील म्हणून आहेत, त्यांच्या कानावर ही बातमी मी घातली. तर त्यानं मुंबईवरून 5 मादी जाती कोल्हापूरला तिने घेऊन आले गाडीतून आणि इथं सोडले. त्यानंतर त्यांची पैदास व्हायला चालू झाली. आता तुम्ही किती वर्ष झाले यांचं संगोपन करता? मी 7 वर्ष तरी 7-8 वर्ष तरी झाले त्याचं संगोपन करावं लागलं. आता हे संगोपन करावं लागलं. खरं आम्ही करताना आम्हाला पंचायती काय होते की हा पक्षी केंदळ खात नाही, मासं खात नाही, झिंग खात नाही. हा पक्षी पाळीव असल्यामुळे त्यांना रोज खायला घालणं सकाळी संध्याकाळ कमीत कमी या पक्ष्यांना 7-8 किलो सकाळी संध्याकाळी 7-8 किलो एवढं धान्य घालायलाच लागते. मग आम्ही काय करतो की कुणाच्या रेशनच्या दुकानात जायचं, तिथलं साठलेलं सांडलेलं गहू असतं ते आणायचं, इथं वारं द्यायचं आणि वारं देऊन त्यांना आम्ही घालतो. आणि हे प्रकार आमचं चालू आहेत. कवा कवा उपाशी पडतात, कवा कवा खायला बी मिळत नाहीत. काय काय आवले असतात की बाबा त्यांना खायला घालायला लहान मुलं येतात, बिस्किट ब्रेड किंवा तांदूळ घेऊन येतात आणि ते त्यांना घालतात. तर तेवढ्यानं पोट भरत नाही आणि आमच्यानं बी काय पोट भरत नाही. पुन्हा आम्ही हे प्रयत्न करायला लागलो की बाबा जेणेकरून शासनाकडं किंवा कॉर्पोरेशनकडं ह्यांची काहीतरी खाण्याची तरी सोय व्हावी, एवढं सौंदर्य आम्ही वाढवा लागलोय. तिथे कुत्र्यांचा एवढाच आजच त्या कुत्र्याने एकानं ह्याला धरला. एक तिथं माणूस होता म्हणून तो त्याला हाकललं म्हणून ते बदक त्यातनं सुटलं. मग हे आम्ही काय दिवसभर बघू शकत नाही. आमचं सकाळ संध्याकाळ यायचं, त्यांना खायला घालायचं, एवढा प्रकार आम्ही करत असतो. ह्या आता बदका आता तुम्ही म्हटला की 5-6 होती ज्या वेळेला तुम्ही त्यांचं संगोपन करायला सुरुवात केली होती. आता बदकांची संख्या तरी किती झालेली आहे? आता त्यांची कसं आहे 39 ती बदकं आता आहेत आणि 6 पिल्ली. 6 पिल्ल्यांचा आता जन्म झालेला आहे. ती 6 पिल्ली आहेत. त्यांना इथं शेडमध्ये रात्रीच आम्ही बंद करतो. का बंद करतो की कोणते कुत्री किंवा माणसं सुद्धा त्यांना मारून शकतील किंवा उचलून घेऊन जाऊ शकतील, त्यासाठी आम्ही बंदिस्त शेड केलेला आहे. त्या शेडमध्ये त्यांना हे करतो, आम्ही त्यांची जोपासना करतो. खायला बियायला पाणी बिणी सकाळ संध्याकाळ हे आनंद आठवले. हे सकाळ संध्याकाळ त्यांचं पाणी बदलणे, खायला घालणे, एवढ्यापर्यंत आनंद आठवले हे सगळं व्यवस्था करतात. आणि आम्ही बी येतो, यांना हातभार लावतो आणि आम्ही सगळं खायला आणण्याचा प्रयत्न करतो. कोणाकडे काय मिळतंय का, कोण देतोय का, असा प्रयत्न करतो. बाकी सगळे एकेकाने आश्वासनं दिलेले आहेत. तिथला आपली रंकाळ प्रेमीवाले बी आहेत, ती सुद्धा मदत करतात आम्हाला. कवा कवा गहू तांदूळ आणून देतात रंकाळ प्रेमीवाली, अशी सगळी माणसं आणून देतात आम्हाला. आता आपण बघतो की एखाद्या पक्ष्याचं किंवा प्राण्याचं एखादं खास वैशिष्ट्य असतं. मग ह्या बदकांचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा पोपट घेतला तर पोपट कधी कधी बोलतो, तसं ह्या बदकांचं काय खास वैशिष्ट्य आहे? ह्यांचं काय खास आता कसं आहे माहिती आहे मॅडम, हे डौलदार. दुसरी गोष्ट ह्यांना भरदास असं दिसतात. हे ह्यांचं वैशिष्ट्य काय नाही, फक्त यांच्यात एक आहे नर, म्हणजे त्या डोक्यावर टिंबून असतो तो नर आणि मादी असते ती फ्लॅट असते, तिचं वैशिष्ट्य. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, लहान मुलं यांना कौतुकानं बघायचं, कारण लहान मुलं असतात ती त्यांच्या उंचीची असल्यामुळे त्यांना कौतुक वाटतं, माझ्या एवढं राजहंस कसं दिसतात. खरं ऍक्च्युली याला राजहंस म्हणत नाहीत, याला गीज म्हणतात. गीज म्हणतात. खरं इथे प्रथा पडलेला आहे राजहंस राजहंस असू दे. खरं कसं आहे, हे चाललंय त्यांचं, म्हणजे वैशिष्ट्य त्यांचं एवढंच आहे की बाबा ती जवळ येतात, त्यांच्यानं आलेले प्रेक्षक असतात, त्यांनी खायला घालतात, त्यांच्या हातातनं सुद्धा खातात. ती एवढं वैशिष्ट्य आहे. आणि हा पक्षी सगळ्यात रागीट,
यानं एकदा खाली नरानं एकदा खाली चोच घातली की त्यानं पळून जायचं, कारण ते मानेपर्यंत तोंडापर्यंत अशी उंची वरती येते ते उडून. कधी इथं कसं झालं, माणसं खायला घालतात हे घालतात, त्याच्यामुळे ती माणसं आलेले आहेत. ह्याच पक्षी तुम्ही घरात पाळला तर दुसऱ्याला कोणालाही घरात येऊन देणार नाही, ते कोणालाही येऊन देणार नाही. याचे एक वैशिष्ट्य आहे. बरं, ह्याचं संगोपन करावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं? कोरोना काळात ह्यांना खायला घालाय माणसं कोण बाहेर पडत नव्हती. कोरोना काळात पोलीस कुणाला सोडत नव्हते. त्यावेळी आम्ही चोरून त्यांना खायला घालायला येत होतो. का? किंवा त्यांना खायला असंच एकदा पकडलं मला, तर काय करायचं त्याला, तर साहेब बदकासनी खायला घाला. अरे काय चाललंय, करोना आहे, तुला काय तरी होईल किंवा हे, साहेब त्यांचं पोट भरायला पाहिजे एवढ्यासाठी आम्ही त्यांच्या इथं जातो. आणि ते करोना काळापासून आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त त्यांच्यावर लक्ष द्यायला चालू केलं. त्यानंतर जे आम्ही जे मागे फिरलोच नाही, आम्ही बघायचं. मग इथं दोन शेड होती, एक कुत्र्या शेड होतं, तिने पहिल्यांदा आम्हाला आणून दिलं आणि इथं त्यांचं शेड बसवलं आणि आम्ही त्याची जोपासना करायला चालू केली. स्वतःच्या घरातलं गहू तांदूळ मिक्स करायचं. फॅमिली सुद्धा आमची म्हणायची, कशाला घेऊन जाताय, काय ती कदली बदकं कोण गहू सांभाळ, ती कॉर्पोरेशन बघत नाही आणि तुम्ही काय बघतायचा, असे सुद्धा म्हणायची. कारण आता घरातली आमची फॅमिली सुद्धा काय बोलत नाहीत, काय गहू नाही आला हे बदकाशी घेऊन चाललेत, काय बोलत नाहीत. आता आमची मिसेस सुद्धा आता काही बोलत नाही, म्हणजे घेऊन चालले त्याला माहिती झालंय की बाबा हे गहू तांदूळ त्यांना बदकाशी खायला घालायला घेऊन गेले. ठीक आहे, असा विषय होते तो. बरं, आता तुम्ही म्हणालात की मगाशी की या बदकांना इथं धोका पण आहे, म्हणजे कुत्री येतात, माणसं कट करून त्यांना खातात, असे प्रकार खूप घडलेले आहेत. मग त्यावेळेला तुम्ही या बदकांना कुठं ठेवता? म्हणजे आता रात्रीची वेळ असेल, सायंकाळ नंतर, कारण पूर्ण वेळ तर तुम्ही यांच्यासाठी देऊ शकत नाही. कसं आहे, यांना आम्ही यांना पॅक करत नाही. का पॅक करत नाहीत? हा खुला राहायला पाहिजे, त्यानं संरक्षण केलं पाहिजे, हे आमचा हेतू आहे. जर आम्ही काल या शेडमध्ये जर डाळायला लागलो तर शेड नाही आहे तेवढं, म्हणावं तसं शेड नाही, तसं त्याला काहीतरी एक मोठं घर करून बाबा त्यांना आत डाळता येईल असं करता येईल. खरं एवढं नाही आहे. नाही तर इथं डाळलं तर कोणतरी येणार, तिथं ते जाळी तोड किंवा हे तोड करून ते जाण्यापेक्षा ती आत आपली नैसर्गिक आतमध्ये पाण्यात जातात. कोणी जरी कुत्रा आलं किंवा कडेला असे बसतात, ते बसल्यानंतर काय करतो आम्ही, ती कुत्री काय कुत्र्यानं लांब न बघली, ही सगळे ती बंबर आहेत, म्हणजे नर आहेत ना, एवढं बारीक लक्ष असते त्यांचं की बस कुत्रं दिसलं म्हटलं की नाही, त्यांचा एक सिग्नल आहे, ते सिग्नल दिला की नाही सगळी सावध देतात आणि सगळी पाण्यामध्ये पळून जातात. ते आहेत. आता काय झालं, आजच ते पकडल्या, तिथं माणूस एक होता म्हणून त्यानं हा कुत्र्याला उसकलं, त्यामुळे ते कुत्र्यानं सोडलं त्याला, असा विषय झालेला इथं. म्हणजे हे करताना तुम्हाला काय कसं वाटतं? म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या मुलाला सांभाळताना खूप आनंद होतो, समाधान मिळतं. हे संगोपन करताना पण तुम्हाला तसंच वाटतं का? काय लहान मुलासारखंच करतोय आम्ही त्यांच्यासाठी. आता ती लहान पिल्लं आहेत, त्यांना दोन वेळ खाया आणलं, दोन वेळ कोणी असू द्या, ते ऑटोमॅटिक बघितले त्या गाडीपाशी जाणार, माणसापाशी जाणार. हो, असे त्याची सवय आहे, म्हणजे सवय चांगली आहे त्याची. सवय चांगली आहे, इमानदार आहेत ते. त्यांची सवय एवढी चांगली आहे की नाही की बोला ना, आम्ही ते लहान मुलासारखं आम्ही त्यांना हे करतो, जेणेकरून येतो वाढावं आणि सौंदर्य वाढावं, प्रेक्षकांनी ह्या साईडला यावं, या साईडला सौंदर्य बघावं आणि त्यांचं बाबा एक कौतुक करून बाबा त्यांच्यासाठी काहीतरी शासनानं किंवा कॉर्पोरेशननं त्यांच्यावर बारीक लक्ष देऊन बाबा या आमचा स्पॉट बघावा. आणि स्पॉटमध्ये ते तलाव आहेत, खणी आहेत, हे सगळं आम्ही बघतोय फक्त या पिल्ल्यांसाठी आणि यांची भरभराटी व्हावी एवढाच आमचा हेतू आहे. आता तुम्ही म्हणताय की ही बदकं पाण्यामध्ये वगैरे जातात, म्हणजे त्यांचं कुत्री वगैरे आली, त्यांना कोण असं धरायला वगैरे आलं तर, मग त्यांच्यासाठी असं शेड वगैरे उभा केलं तर? शेड करायलाच पाहिजे. आता मॅडम त्यात आता जवळजवळ 17 मादी आहेत आणि एक मादी कमीत कमी 15 ते 16 अंडी घालते. त्याचं अंड कमीत कमी एवढं मोठं असतं. मग ही अंडी घालायला आता त्या बदकात किती माद्याने आत बसवणार आम्ही? बसवू शकत नाही मॅडम, कारण कसं शासन 2 किंवा 3च बसणार. आणि ती काय करतात, तशी जर बसवली आपण तर हिचं अंड वड की तिचं अंड वडते, त्या ह्याच्यात अंडी फुटली जातात, एकमेकीचे अंगाखाली घेतात आणि तिचं अंड वडायचं. मग असं या ह्याच्यात त्या अंड्यावर बसल्यामुळे कधी काय काय अंडी फुटतात. मग असं काय आम्हाला एका मादीखाली कमीत कमी 5-6 अंडीच ठेवता येईल,
असा आम्ही प्रयत्न करतोय. खरं इथं शेडमध्ये आता जागाच नाही. आता एक ते 2 शेड होती, त्यातलं एक शेड आता तिने नेलं कुत्र्यावाने, कारण तिने आम्हाला मदत केली होती. ते आमच्याकडे आले आणि आम्हाला विचारले की आम्हाला ती शेड लागणार आहे, घेऊन जाऊ का. मी त्यांना सरळ म्हणलं घेऊन जावा, कारण तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ती घेऊन गेले. आता याच्या शेडमध्ये कमीत कमी 4च माद्या बसणार. या 4 माद्या बसून बाकीच्यांनी कुठे बसायचं. आणि काय काय बाहेर अंडी घालतात. मग ती बाहेर अंडी घातलेली असतात की नाही, ती अंडी कोणतरी माणसं येतात, ती अंडी तर पळवून नेतात, नाहीतर ती कावळं कुत्री खाऊन टाकतात. मादी पळून जाते कारण अंडी कुत्री आणि माणसं पळवून घेऊन जातात. मग आता हे प्रकार सगळं आहे. त्यासाठी इथं बंदिस्त काहीतरी शेड मोठं गावा, एखादी त्यांच्यासाठी एक रूम व्हावी या स्पॉटवरती, हीच आमची अपेक्षा. आणि त्यांच्यासाठी महत्वाचं कॉर्पोरेशननं त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था करावी. आता आम्ही एवढ्या पण आणलंय वडत, तर कॉर्पोरेशननं प्लीज त्यांनी हे करावं की बाबा ह्या बदकांसाठी काय ते खायची व्यवस्था काहीतरी, सकाळी एक 8 किलो, संध्याकाळी एक 8 किलोची खाण्याची व्यवस्था करावी. आम्ही ती घालतो, आमचं काम आहे, आम्ही ते करतो. खरं एवढी तिने मदत करा. आम्ही कुठं कुठं फिरणार, कवा तरी उपाशी राहतात ते. त्या तिथं गाडी दिसली की नाही की आमचा हॉर्न वाजला, आम्ही हॉर्न सुद्धा वाजवत नाही. का वाजवत नाही, की आमचा हॉर्न वाजवला की ती पळत आमच्याकडे येतात. मग ती वळत आली की आमच्याकडे काहीच नसतंय. त्यामुळे आम्हाला एवढं वाईट वाटतंय की इकडे जाऊच वाटत नाही. मग असं करायला नको म्हणून आम्ही ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की गव्हर्नमेंटनं त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था करावी. तर आज आपल्या बरोबर होते विजय साळुंखे सर आणि आनंद आठवले सर. तर त्यांनी 7 ते 8 वर्ष झाले या बदकांचं संगोपन केलेलं आहे. त्यांना खाद्य म्हणून तांदूळ आणि गहू हे पुरवलेले आहेत. तर त्यांची एवढीच मागणी आहे की यांचं जे संगोपन आहे ते असं चांगल्या पद्धतीनं राहावं. त्यासाठी त्यांनी प्रशासनाला पण मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यांच्या राहण्यासाठी पण त्यांनी एखादं शेड वगैरे उपलब्ध करून द्यावं अशी त्यांची मागणी आहे. तर ही बदकं बघताना एक खूप वेगळा आनंद होतो आणि खूप छान वाटतं, कारण आता त्यांची 6 पिल्लं पण इथं झालेली आहेत आणि तशी त्यांची व्यवस्था पण होत नाहीये. त्यामुळे प्रशासनाने नक्कीच यावर विचार करावा असं मला वाटतं.